नाही आता विचार
Yes, good morning to all. Yes, last time where we are. चेक करा नोटबुक एकदा. नोटबुक चेक करा. सर नोटबुक तर लिहितच नाही आम्ही. येस नोटबुक लिहितच नाही सर आम्ही. काय आहे सांगा पटकन. लास्ट लेक्चर मध्ये काय शिकवलं चेक करा. नोटबुक लिहायचं आहे. प्रत्येक जणांनी बोर्डवरचे जे थीम आणि थिंग्स आहे त्या लिहायच्या कंपल्सरी तुम्हाला. बोर्डवरच्या कंपल्सरी थिम्स अँड थिंग्स कंपल्सरी लिहायच्या आहेत. नुसतं पाहायचं नाहीये लेक्चर. नुसतं पाहायचं नाही. व्यवस्थित इव्हॅल्युएट करून ठेवायचं त्याला. हे सगळं तुम्हाला कामाला येणार आहे. हे सगळं तुम्हाला वर्कआउटला सीईटीला आहे, JEE ला आहे. पुढं मॅथमॅटिक्स रिलेटेड पार्ट असेल तर हे खूप महत्वाचा पार्ट आहे. सध्या त्याची लिंक असते. पुढे येत राहणार तुम्हाला ते. पुढे येत राहणार तुम्हाला ते. ओके येस. कोलिनियर पॉइंट्स 3 ऍप्लिकेशन सांगितले होते. पहिलं ऍप्लिकेशन सांगा पटकन. डिटरमिनंटचं पहिलं ऍप्लिकेशन काय होतं? येस पहिलं ऍप्लिकेशन काय होतं? क्रॅमर्स रूल होता. राईट. 3 इक्वेशन 3 अननोन फॉर्म्स. राईट. वी कॅन सॉल्व बाय द डिटरमिनंट ऑफ 3/3. 3/3 डिटरमिनंटने आपण तो सॉल्व करू शकतो. सेकंड वन. पुढचं ऍप्लिकेशन. नेक्स्ट ऍप्लिकेशन काय होतं? कन्सिस्टन्सी. लक्षात ठेवा. 3 इक्वेशन आर कन्सिस्टंट. 2 व्हेरिएबल फॉर्म्स असतात. 2 व्हेरिएबल फॉर्म्स असतात पण 3 इक्वेशन्स असतात. फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन. व्हेरिएबल 2च असतात. व्हेरिएबल 2. डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 आली. डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 आली तर कन्सिस्टंट. आणि कधी कधी कन्सिस्टंट आहे हे गिवन असतं. कन्सिस्टंट आहे हे गिवन असतं. अननोन कॅल्क्युलेट करायचं असतं. या पार्ट ऑफ एखादा अननोन के किंवा लॅम्बडा या पद्धतीनं तुम्हाला डिटरमिनंट मध्ये ऑब्झर्व होतो आणि तो तुम्हाला काढायचा असतो. राईट. ओके आज जॉईन झाले. Determinant and matrices from the M1 Mathematics 1. Determinant and matrices chapter number 4th hai. Chapter number 4th determinant and matrices. Almost we are at the page number 75 from the textbook. Page number 75. 4.3 exercise चालू आहे. सांगा काय हो सांगितलेलं? Consistency. Next application. Next application, area of triangle, collinearity of the 3 points. Area of triangle बाबतीत if we know the vertices of the triangle. अगदी CET आणि JEE ला सुद्धा याचा यूज होतो. बऱ्याच वेळेस एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करताना we have given the vertices, right? Vertices given असतात. या पद्धतीनं A, B आणि C हे 3 vertices given असतात. A, B, C असे 3 vertices given आहेत सपोज. राईट. आणि याचं तुम्हाला एरिया विचारलं जातं. काय फॉर्म्युला बनेल? काय फॉर्म्युला असेल? सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 टाइम्स, विसरायचं नाही, बेस इंटू हाईट. पण तो प्रकार याच्यामध्ये मोडतो. x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 या पद्धतीने येतो. करेक्ट. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 या पद्धतीने येतो. x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 या फॉर्मॅट्स मध्ये येतो. हे व्हर्टायसेस आहेत. ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. x1 y1, x2 y2, x3 y3. राईट. हे 3 व्हर्टायसेस. फर्स्ट व्हर्टायसेस फर्स्ट रो म्हणून येतो. सेकंड व्हर्टायसेस सेकंड रो म्हणून येतो. थर्ड व्हर्टायसेस थर्ड रो म्हणून येतो. यस प्रथमेश. ओके. इथं आता हे झाले व्हर्टायसेस फॉर्मेशन्स वरून एरिया ऑफ ट्रायंगल काढता येतो. इथल्या व्हॅल्यूज जस्ट याच्यात कॅल्क्युलेट करून तुम्ही फॉर्म करू शकता. याच्याविषयी नेक्स्ट कन्सेप्ट सांगितला होता. काय होता तो? नेक्स्ट अजून एक कन्सेप्ट सांगितलं रिलेटेड टू कन्सेप्ट सांगितलं होतं. नेक्स्ट काय होतं तो? म्हणजेच कोलिनियरिटी. या बाबतीत जर ट्रायंगल एरिया 0 झाला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 0, याचा अर्थ माहित पाहिजे तुम्हाला. व्हॉट इज द मीनिंग? एरिया ऑफ ट्रायंगल 0 असणं म्हणजेच B आणि C बेस ऑफ ट्रायंगल होतं. B आणि C बेस ऑफ ट्रायंगल होतं. हा A पॉइंट उचलून BC वर ठेवा. A पॉइंट उचलून कुठे ठेवलं? B वरती आणलं.
definitely area becomes 0. Area becomes 0. area त्या ठिकाणी 0 होऊन जात. जर a point BC बेस वर जर घेतला तर area becomes 0. So this is the form. हा जर डिटर्मिनंट असेल तर या बाबतीत केस नंबर 2 साठी कोलिनियरिटी फॉर्म करतो म्हणजे डिटर्मिनंट व्हॅल्यू किती एरिया 0. याचा अर्थ तसा घेतला जातो एरिया ऑफ ट्रायंगल बिकम्स 0. कोलिनियरिटी म्हणून कन्सेप्ट येतो. हा 1/2 त्या साइडला 0 होतो म्हणून कोलिनियर फॉर्म कसा लिहिला जातो. कोलिनियर फॉर्म साठी x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 equal to किती 0. So we can say that 3 points are collinear. 3 points are collinear म्हणून येते. 3 points are collinear हा फॉर्म आहे. 3 points are collinear हा कन्सेप्ट येते. लक्षात. नेक्स्ट याच्यावरती वन मोर क्वेश्चन. ट्रायंगल आणि क्वाड्रिलॅटरल फॉर्म. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल सुद्धा विचारू शकतात. म्हणजेच दोन ट्रायंगलची ऍडिशन. 2 ट्रायंगल्सचं ऍडिशन म्हणजेच एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल हे फॉर्मेशन. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल हे फॉर्मेशन येऊ शकतं. लक्ष द्या. पेज नंबर 75. Page number 75, question number 6. Page number 75, question number 6 आहे. Find the area of quadrilateral whose vertices are. Find area of quadrilateral whose vertices are. Question number 6. Page number 75 वरती. So A vertices. A चे coordinates तुम्हाला given आहे. -3,1. -3,1. B whose coordinates -2, -2, -2, -2, right? C 1,4. C 1,4. D 3, -1. D 3,1. 3, -1. लक्ष द्या. काही फॉर्मॅट्स मध्ये तुम्हाला काय होतं कन्सेप्ट शिकवलं जातं त्याच्यावरती असे मल्टिपल क्वेश्चन्स तयार होतात. असं सांगितलं जातं की मॅथ्स मध्ये दरवर्षी JEE 1 लाख क्वेश्चन तयार करतात. 1 लाख क्वेश्चन तयार करतात. आता एवढे क्वेश्चन कोणी सॉल्व्ह करत बसतं का? तसं नाही होत. काय केलं जातं याच्याविषयी फंडामेंटल्स तुम्हाला क्लिअर ठेवायच्या. JEE असेल CET असेल 1000 ऑफ क्वेश्चन्स तयार करू शकतात. व्हॅल्यू चेंज करायचे, कन्सेप्च्युअली थोडंसं ट्विस्ट त्याच्यामध्ये आणायचे. ऍप्लिकेशन ओरिएंटेड असे मल्टिपल क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. मल्टिपल चॉईस साठी मल्टिपल क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. या फॉर्म्स ऑफ तुम्हाला लर्निंग करताना तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याच्या मेथड्स शेवटी. आता एरिया ऑफ ट्रायंगल न विचारता काय विचारलं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. किती जणांना समजेल हा क्वेश्चन. हाऊ टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. ABCD. We have to take coordinates of C for D and D for C. A -3,1, B -2,2, C as 1,4 and D as 3,-1. Okay, quadrant wise check करा. जर तुम्ही याला प्लॉट केलं तर काय असेल. टेंटेटिव्ह प्लॉट करा आणि समजून घ्या. ओके, C as 1,4 आहे. C as 1,4, right? D as 3,-1. D as 3. X positive है, Y negative है. Y negative है. 3, C या ठिकाणी असेल 1,4. D as 3,-1. Right? C आणि D झालं. त्यानंतर -2 आहे. या ठिकाणी कुठेतरी असेल -2, -2, right? Next A -3,1. टेंटेटिव्ह ड्रॉ करते. हे काय एक्झॅक्ट नाहीये. A as -3,1. So join this. This is the quadrilateral whose area we should have to find out. This is the quadrilateral whose area we should have to find out.
दिस इज द बी, द सी अँड दिस इज द डी. करेक्ट. या पद्धतीने तो क्वाड्रंट वाईज दिसेल. या पद्धतीने तो क्वाड्रंट वाईज असेल. नाउ एरिया काढण्यासाठी वी स्प्लिट इनटू टू पार्ट्स. ट्रायंगल साठी दोन पार्ट्स मध्ये त्याला डिवाइड करा. दोन पार्ट्स मध्ये त्याला डिवाइड करा. ट्रायंगल एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आयदर एडी ऍज अ डायगोनल किंवा बीसी ऍज अ डायगोनल कुठलाही एक रेफर करा. राईट. सो दिस इज फर्स्ट एरिया वी नीड टू कॅल्क्युलेट. दिस इज द सेकंड एरिया वी नीड टू कॅल्क्युलेट अँड यूज द सेम फॉर्म्युला. काल जो शिकवलेला तोच फॉर्म्युला परत युटिलाइज करायचा. आता लक्ष द्या. या पार्ट ऑफ काय सांगत होतो, सीईटी आणि जेईला असे मल्टिपल क्वेश्चन्स तयार होत राहतात. मल्टिपल क्वेश्चन्स तयार होतात. तुम्हाला कॉन्सन्ट्रेट काय करायचं आहे, बेसिक कॉन्सन्ट्रेट करायचं. टेक्स्टबुक मधले प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करा. कॉन्फिडन्स लेवल खूप राहील. C3,-1 आहे नवीन. ओके, माझ्याकडे ओल्ड बुक आहे कदाचित त्याच्यामुळे तसं होतं. चेक केलं का तुम्ही? चेक केलं का? यस. श्रावणी आणि D1,4 आहे का? ओके. सी आणि डी चेंज करा, काय हरकत. काय सांगायचं तुम्हाला? C is 3,-1 आहे. ओके. ओल्ड बुक आहे माझ्याकडे त्यामुळे कदाचित तसं आहे. आणि D1,4 म्हणजे सिक्वेन्स बरोबर झाला या पद्धतीने A B C आणि D. ओल्ड बुक मध्ये हा सिक्वेन्स चुकलेला होता. C as 3,-1. ओके. D as 1,4. ओल्ड बुक मध्ये तो सिक्वेन्स चेंज होता त्यामुळे तसं झालेलं. ओके, काय हरकत नाही. एरिया नाही चेंज होणार. चला स्टार्ट. कुठला ट्रायंगल घेणार फर्स्ट? A B आणि D. A B D. A B D हा ट्रायंगल घ्या. A B D हा ट्रायंगल घ्या. So area of quadrilateral. Area of quadrilateral ABCD. Area of quadrilateral ABCD is nothing but area of triangle what? ABD plus area of triangle what? DBC. BCD. BCD, right? So area of triangle ABD 1/2 times of A चे coordinate, D चे coordinate आणि B चे coordinate. -3 1 1 लिहायचं असतं. 1 4 1 लिहा. A D लिहिला आणि B -2 आणि 1 लिहायचं. राईट. प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCD. D साठी -2 1. C साठी 3 -1 1. C लिहिला. आता D लिहायचं 1 4 1. करेक्ट. करता येईल कॅल्क्युलेट करता येईल का? एरिया ऑफ ट्रायंगल क्वाड्रिलेटरल काढायचा. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल फाइंड आउट करायचा. तर दोन ट्रायंगल मध्ये स्प्लिट करावं लागेल त्याला. 2 triangles need to be split. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल काढायचा आहे. राईट. काय केलं इथं? A चे कोऑर्डिनेट -3 आणि 1. इथं 1 लिहायचं आहे, लक्षात ठेवा. ऍज पर द फॉर्म्युला. त्यानंतर D घेतला 1,4 1 4 आणि 1 लिहायचं. इथं B घेतला A D आणि B -2 इथं घेतला आणि 1 लिहायचा. हा 1 का लिहायचा? कारण हा 3D जॉमेट्री नाहीये, 2D आहे. 2D आहे. याला जर Z कोऑर्डिनेट आला असता तर इथं तो रिफ्लेक्ट झाला असता. पण याला Z कोऑर्डिनेट नाहीये, 0 नाही सबस्टिट्यूट करू शकत आपण. 0 नसतो तो. 1 1 1 घेतला जातो. तर आपण 2D प्लेन मध्ये आहे. 3D प्लेन म्हणून तुम्हाला परत 12th मध्ये आहे. याच टाईपचे क्वेश्चन्स आहेत 3D प्लेन मध्ये. यस श्रद्धा, क्लिअर आहे का हे? नाही, लेक्चर जर सुरुवातीपासून केले असतील तर अडचण नसणार आहे. लेक्चर सुरुवातीपासून नाही केले त्यामुळे तसं होत. श्रद्धा, सुरुवातीपासून केले का लेक्चर? डी व्हॅल्यू इज रॉंग. तेच सांगतोय. कुणाकडे ओल्ड बुक आहे, कुणाकडे न्यू बुक्स आहे. न्यू बुक्स प्रमाणे जा. C3,-1 आहे, D1,4 आहे. ते डोक्यातून काढून टाका. जे बोर्ड वरती आहे ते घ्या. टेक्स्टबुक बाजूला ठेवा. आता कीप द टेक्स्टबुक असाइड. टेक्स्टबुक नका रेफर करू. आता A घ्या, B घ्या, C आणि D. टेक्स्टबुक बाजूला ठेवा. आता विराज, क्लिअर आहे का? टेक्स्टबुक वापरायचं नाही. आता ही मेथड वापरायची फक्त.
मेथड शिकायची आपल्याला. एक्झाम मध्ये हे कोऑर्डिनेट चेंज होणार आहेत, जशाल तसे येणार नाहीच. आपला पर्पज आहे फक्त या ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढता आला पाहिजे. या ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढता आलाय. टेक्स्टबुकला नाही मॅच करायचं, या क्वेश्चनला मॅच करा, असं लक्षात ठेवा. सी आणि डी ते सांगतोय. इथं चेंज केलेलं आहे, इथं चेंज केलेलं आहे. ओल्ड आणि न्यू बुक मध्ये हा पार्ट चेंज केला. स्टार्ट टू सॉल्व करा. आता 3/3 चा डिटरमिनंट सॉल्व करायचं. कसं सॉल्व करतात? 1/2 इथला जो -3 आहे तो बाहेर घ्या. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 into 1 minus of -2 plus 2 -1 into bracket 1 into 1 -2 आणि इथला 1 plus 2 होईल plus 1 into bracket -2 -8. न्यू स्टुडंट समजणार नाहीये कारण याच्या आधी खूप प्रॅक्टिस घेतली आहे याची. न्यू स्टुडंट एकदम समजणार नाही, या आधी भरपूर प्रॅक्टिस झाली आहे याची. न्यू स्टुडंट समजणार नाही. हे कसं आलं? फक्त लिहून ठेवा आता, आणि त्याच्यासाठी क्लास विजिट ठेवा. क्लास मध्ये तुम्हाला क्लिअर करून दिलं जाईल. क्लास मध्ये विजिट ठेवा, तुम्हाला ती गोष्ट क्लिअर करून दिली. -2 into bracket -1 1 -1 4 into 1 -4 minus plus 2 3 into 1 -1 into 1 plus 1 into bracket 4 into 3 12 minus 1/2 bracket मध्ये 4 2 6 -3 -18 -3 -2 plus 8 plus 6 1/2 bracket -2 -5 -2 plus 10 इथं 2 झालं plus 4 क्रॉस चेक साठी लिहितोय सगळं. 12 plus 1 30 -18 -3 plus 6 किती झालं आहे? +3 -15 झालं, राईट. -15/2. पण एरिया कधीच निगेटिव्ह नसतो, मॉड टाका. एरिया कधीच निगेटिव्ह नसतो, मॉड टाका. 10 plus 4 plus 13 17 27 divided by 2 27 divided by 2. So 15/2 27/2. 15 plus 27 करा डायरेक्ट, divided by 2. 42 divided by 2 म्हणजे 21 square unit. 21 square unit is the answer. क्रॉस चेक करा. बोर्डवरचं कॉपी करू नका. कॅल्क्युलेशन मनाने केले जातात. तुम्ही जर खरंच 10वी पास असाल तर मनाने कॅल्क्युलेशन करावे लागतात. बोर्डवरचं कॉपी करून चालत नाही. बोर्डवरचं कॉपी करून चालत नाही. बोर्डवरचं कॉपी करून चालणार नाही. मनाने कॅल्क्युलेशन करावे लागतील. परत सांगतोय, न्यू स्टुडंट हे कसं कन्वर्ट केलं हे तुम्हाला पर्सनली शिकवावं लागेल. ओके. व्हिजिट टू द ब्रांच व्हिजिट केली तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. आता सध्या लिहून ठेवा तुम्ही फक्त, आणि इथून पुढची कॅल्क्युलेशन मनाने करा. बाकीचे करेक्ट आहे का आन्सर? बाकीचे स्टुडंट्स आन्सर करेक्ट आहे का? तर काही रॉंग झाले सांगा पटकन. कुणाला काही डाऊट? यस, कुणाला काही डाऊट? जे ओल्ड स्टुडंट आहेत, सुरुवातीपासून करतायत, त्यांना कुणाला काही डाऊट? नवीन स्टुडंटला डाऊट आहे. त्यांनी फक्त टीचिंग मेथड अंडरस्टूड करायची. त्यांनी फक्त टीचिंग मेथड अंडरस्टूड करायची आहे. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो चालू झाला की समजेल तुम्हाला. तोपर्यंत नाही. तोपर्यंत फक्त कसं शिकवतात तेवढंच बघायचं. स्टुडंट कसं शिकवतात तेवढंच पाहायचं. ओके. सो आन्सर इज 21. कळलं?
ट्रायंगल वरून क्वाड्रिलॅटरलचा एरिया इफ वी नो द वर्टायसेस. कन्सेप्ट काय? इफ वी नो द वर्टायसेस वी कॅन कॅल्क्युलेट द एरिया ऑफ फॉर्म. यस यस साक्षी, मी परत सांगतोय, हे छोट्या गोष्टी असतात. हे आपल्याला कधी झालेलं आहे? 8th स्टँडर्ड मध्ये. 8th स्टँडर्डच्या आधी झालेलं आहे ह्या सगळं पार्ट. आता कॉमन घ्यायचं का सर 1/2? मग आन्सर वेगळं येईल का? तू सांग बरं. 1/2 जर मी इथून आणि इथून कॉमन घेतल्यास वेगळं आन्सर येईल का? सेम येईल? सांग बरं. सेम येणार. मग डाऊट कशाला त्याच्यामध्ये? काही डाऊट नसला पाहिजे. आपल्या कॅल्क्युलेशन्स मध्ये इतकी कमांड पाहिजे, त्याच्यामध्ये इतकी कमांड पाहिजे. हे खूप खूप साधी गोष्ट आहे. कशासाठी? 12th साठी. 12th दृष्टिकोनातून ना, तुमच्यासाठी म्हणून नाही, 12th दृष्टिकोनातून ही खूप साधी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. तुम्ही काय काय विचारलं पाहिजे? कन्सेप्ट विचारले पाहिजेत ना की कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशन्स हा ज्याच्या त्याचा पार्ट असतो. कॅल्क्युलेशन मध्ये कमांड हे काय 12वी नाहीये किंवा हे 11th नाहीये. हा फक्त कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट ज्याला आला त्याला काय कमांड पाहिजे? हे कॅल्क्युलेशन इतके शार्प पाहिजेत तुमचे आणि फास्ट पाहिजे. फास्ट पाहिजे. यस प्राची काहीतरी विचारते. काय विचारते? 21 कसा आला? आता 15 प्लस 27 कसा आला? हा 15 आहे, हा 27 आहे, डिनोमिनेटर 2 आहे. डिनोमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची ऍडिशन होते तिथं. हे दोन ऍड होतात. तुम्ही हे कॅल्क्युलेशन कमांड करा. परत सांगतोय मी, खूप कमांड ठेवावी लागेल कॅल्क्युलेशन्स मध्ये तुम्हाला. तेच सांगतोय. हा कन्सेप्ट 11वी 12वीचा नाहीये. हा कन्सेप्ट ह्या कन्सेप्टच नाहीये. हे काय आहे? हे कॅल्क्युलेशन्स आहेत जे आपल्याला 5th 6th 7th 8th मध्ये शिकवले जातात. हे सगळे आपण तिथले ड्रॉबॅक पुढे घेऊन आलोय कॅल्क्युलेशन्सचे. हे तुम्हाला लर्न आउट करावे लागतील. आता परत सांगतोय, हा -15 आहे, तर एरिया कधीच -15 नसतो. एरिया कधीच मायनस नसतो. त्यामुळे काय करायचंय? वर्टिकल 2 लाईन टाकायच्या. त्याला मॉड म्हणतात. मग निगेटिव्ह व्हॅल्यू काय बनते? पॉझिटिव्ह बनते. बरोबर आहे प्राची? या ठिकाणी मायनस पाहिजे सर. नाही, एरिया कधीच निगेटिव्ह नसतो. हे लक्षात ठेवायचं. एरिया कधीच निगेटिव्ह नसतो. मला सांगा, असं होईल का? हा एरिया आणि हा एरिया सपोज 15 आला आणि हा 27, दोघांमध्ये सबट्रॅक्शन होईल का? यस प्राची, या दोघांमध्ये सबट्रॅक्शन होईल का? एरिया येईल का करेक्ट? तसा एरिया करेक्ट येईल का? नाही. काय करावं लागेल? जर हा -15 असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 15 प्लस 27 घ्यावं लागेल. अदरवाईज काय होईल? हा 27 आहे आणि 15 मायनस केल्यास ऍक्च्युअल एरिया मिळेल का तुम्हाला? मिळणार नाही. दॅट्स वाय द कन्सेप्ट इज मॉड फॉर्म. कन्सेप्ट काय सांगतो? मॉड फॉर्मेशन सांगतो. काय मॉड फॉर्मेशन सांगतो. क्लिअर? एरिया ऑफ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी कन्सेप्ट होता जो तुम्हाला घेतलेला आहे. काय होतं? आता व्हरायटीज ऑफ क्वेश्चन आहे आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय वापरायचं आहे? सेम डिटर्मिनंट फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला. सेम डिटर्मिनंट फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल म्हटलं की तोच आहे. कोलिनियरिटी म्हटलं तोच फॉर्म्युला, राईट? डिटर्मिनंट. कन्सिस्टन्सी म्हटलं परत डिटर्मिनंट आला. अर्थ लक्षात येतोय? आता काय करणार? ते एरिया देणार, अननोन विचारणार. डिटर्मिनंट मध्ये एखादा अननोन ठेवलेला असतो, तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असतो. एरिया दिलेला असतो. आता कन्सिस्टंट म्हणल्यानंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0, एखादा अननोन विचारतात. कळलं का? अशी व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स टेक्स्ट बुक मध्ये आहेत. प्रॅक्टिस म्हणून करू शकता. कन्सेप्ट तोच आहे रिपीटेडली. ओके, नाउ लास्ट कन्सेप्ट फ्रॉम दिस डिटर्मिनंट पार्ट, नॉट चॅप्टर. चॅप्टर आहे बाकी अजून. या प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट.
सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट जो की 12th ला कनेक्ट होतो, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. Properties of determinant. Properties of determinant. Properties of determinant. लिहित आहेत? ओके, एक एक्झाम्पल देतो, ते पहिले सॉल्व करा 3x3 साठी आणि त्याचा यूज तुम्हाला सांगतो प्रॉपर्टी साठी कसा होईल तो. त्याचा यूज आपल्याला पाहायचा आहे कसा होतो ते. ओके, टेक डाउन एक्झाम्पल 116. एक डिटरमिनंट घ्या पहिल्यांदा. प्रॉपर्टीज फर्स्ट मी सांगतो तुम्हाला. 116 1 minus 1 2 and 1 2 2 1 2 2 याची व्हॅल्यू काढून दाखवा मला. न्यू स्टुडंट परत सांगतोय, हे एकदम झेपणार नाही. तुम्ही फक्त कसं शिकवतात एवढं पहा आता. आणि तुम्हाला वाटत असेल नाही आम्हाला रिकव्हर होऊन यायचंय सर, तर यू कम टू द क्लास. क्लासमध्ये यावं लागेल तुम्हाला त्याच्यासाठी. तुम्हाला वाटतंय बुडालेलं पहिलं सगळं कव्हर करून घ्यायचंय सर, येस यू कॅन कम टू द क्लास, सिट इन द क्लास. 2-3 तास क्लासमध्ये बसा. यू विल गेट द प्रिव्हियस कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्हाला शिकवली जाईल. प्रिव्हियस रिकव्हरी केली जाईल. यू हॅव टू कम टू द क्लास. टायमिंग 12 नंतर, 12 to 4, 12 to 5 पर्यंत, 12 to 4 to 5 पर्यंत येऊ शकता. रोज या असं काही नाही. फक्त तुमचं तुम्हाला रनिंग करून जर पुढे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तशी हेल्पिंग हँड्स तुम्हाला मिळेल. ओके, याची व्हॅल्यू सांगायची आहे पटकन. प्रिव्हियस स्टुडंट्स, ओल्ड स्टुडंट, पटकन याची व्हॅल्यू किती? येस, गुड सुमित. अजून नेक्स्ट नम्रता, करेक्ट. प्राची, ओके. वर्षिका, करेक्ट. साक्षी रॉंग झालंय, चेक कर साक्षी. रचना, यस. संजोग, यस, करेक्ट. साक्षी आन्सर रॉंग झालेला आहे, क्रॉस चेक दॅट. तनिष, यस, करेक्ट. लक्ष द्या आता काय सांगायचंय हे लक्ष द्या. आता प्रॉपर्टी नंबर 1, लँड प्रॉपर्टी नाही आहे, डिटरमिनंट प्रॉपर्टी आहे. लँड प्रॉपर्टी वेगळे असतात. प्रॉपर्टी नंबर 1, determinant property says, property number 1 says, just wait. ओके, हा डी आहे, एक D1 तयार करतोय. तुम्हाला सांगायचं आहे काय चेंज केलं ते. सांगा मला काय चेंज घेतला तो सांगायचं तुम्हाला. काय केलं सांगा रे. व्हॉट चेंज इज इन द डी और D1. डी आणि डी मध्ये काय फरक आहे ते सांगा. सायली आन्सर रॉंग, स्वराली रॉंग, शर्व रॉंग. कसं काढताय डिटर्मिनंट? किती झाले आपले डिटर्मिनंट आतापर्यंत? एक्झॅक्ट व्हॅल्यू काढता आली पाहिजे. श्रद्धा रॉंग. हर्षल, यस, करेक्ट. तन्वी, तनिष कोरा, यस, करेक्ट. सांगा पटकन काय चेंज घेतला ते सांगायचं पहिल्यांदा. काय चेंज घेतला ते सांगा. प्रथमेश रॉंग. काय चेंज घेतला? डी आणि D1 मध्ये काय फरक आहे ते सांगा पहिल्यांदा. येस, रो इज कन्वर्टेड इनटू कॉलम्स. इथं 1 1 1 काय आहे? कॉलम आहे. 1 1 1 काय झाला? रो झाला. करेक्ट. या ठिकाणी 1 - 1 2 काय आहे? कॉलम आहे. 1 - 1 2 काय झाला? रो झाला. 6 2 2 6 2 2 कॉलम आहे. 6 2 2 काय झाला? रो झाला. नाउ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ D1 अगेन? सायली रॉंग. अथर्व करेक्ट. सायली रॉंग. पहिल्या डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आणि सेकंड D1 किती? D किती? D1 किती? येस, साक्षी करेक्ट. स्वराज रॉंग.
स्वराज मिस्टेक नाही पाहिजे. आता डिटरमिनंटची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. चेक करा. फर्स्ट वन, 1 बाहेर, 1 बाहेर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या 1 चा रो आणि कॉलम हाईड करतात. रिमेनिंग एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन, -2 -4, इथला पुढचा 1 -1 म्हणून असेल. परत रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट क्रॉस मल्टिप्लाय करतात. 2 2 -2, आता 6 घ्या. पुढचा एलिमेंट 6 घ्यायचा आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, आता 6 असलेला रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स, रो कॉलम हाईड केल्यानंतर उरलेले 4 एलिमेंट्स क्रॉस मल्टिप्लाय. 2 मायनस ऑफ मायनस प्लस 1, 2 + 1. सो इथं -6, या ठिकाणी 0. पुढचा एलिमेंट 0, त्या पुढचा एलिमेंट 6 × 2 12, सॉरी 6 + 3 होईल. तो 6 × 3 होईल, दॅट इज 18, म्हणजे आन्सर 12. याचा आन्सर सुद्धा सांगणार आहे. किती येतं? 1 × ब्रॅकेट -2 + -4, 1 बाहेर, राईट. 2 -12, 2 -12 + 1 × ब्रॅकेट 2 + 6. करा कॅल्क्युलेशन. -2 -4 -6 -10 + 10 होईल. तो पुढचा 6 + 2 8, 18 - 6 म्हणजे 12 का, राईट. काय झालं रे? प्रॉपर्टी नंबर 1 काय सांगते मग? अरे काही आन्सर्स नका सांगू. अथर्व, काय गडबड आहे? चेक कर बरं, याच्यामध्ये कम्पेअर करून सांग मला. कशाला चुकीचा आन्सर सांगताय? व्यवस्थित काढा. एवढे डिटरमिनंट झाले ना कॅल्क्युलेशन आतापर्यंत. डी सुद्धा सेम आहे, D2 D1 सुद्धा सेम आहे. नाही चुकलं पाहिजे अथर्व, तेच तर सांगतोय. शार्प आणि शुअर राहावं लागतं. शार्प अँड शुअर. शार्प आणि शुअरनेस पाहिजे. ती कॉन्फिडन्स लेवलच तुम्हाला 11-12 क्रॅकडाऊन करून देऊ शकते. हे 10वी सारखं नाही राहिलं आता सगळं. एक तर कन्सेप्ट शिकवावे लागतात, लेंदीनेस असतो, आपले एफर्ट्स खूप राईट पुट करावे लागतात आन्सर येईपर्यंत. आणि कुठली गोष्ट पाठ करू शकत नाही तुम्ही, पाठांतर करू शकत नाही. Yes, correct. Suyash, Samruddhi. Yes, correct answer. If we change the row into the column or column into row, if we change row into column or column into row, determinant value never changes. हा चॅप्टर सीईटी ला नाही, पण या चॅप्टरचा कन्सर्न अदर चॅप्टर्स कनेक्ट करतो. 12वी मध्ये हा कनेक्ट होतो दुसऱ्या चॅप्टरला, आणि तो सीईटी ला आहे. तो सीईटी ला आहे. आता हा चॅप्टर 12th मध्ये मॅट्रिक्स चॅप्टरला कनेक्ट होतो. हा कन्सर्न, हा सेम कन्सर्न कुठं कनेक्ट होता? आता मॅट्रिक्स चॅप्टरला, आणि तो मात्र सीईटी ला आहे. कळलं का तुम्हाला? आता काय करतात हे, काय करतात, हा पोर्शन डिलीट मारून टाकतात. हा डिलीट मारला तरी मला सांगा, 12th मध्ये तुम्हाला शिकणं आहेच ना. पण आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या वर्षी मुलांना डिलीट मारून टाकलं, डिलीट केलं होतं पोर्शन. मुलांना वाटलं छान, पोर्शन कमी झाला. पोर्शन कमी नाही राजांनो. हा जो पोर्शन आहे तो कनेक्टेड आहे 12वीला. त्यांना माहिती, इथं नाही शिकले तर पुढे शिकावंच लागणार आहे त्यांना. इथं नाही शिकले पुढे शिकावंच लागतं. असं सिलेबस डिलीट करतात. सिलेबस कसा डिलीट करतात ते सांगतोय तुम्हाला. या प्रॉपर्टीज 12th मध्ये जशाला तशा तुम्ही म्हणाल इथं कशाला शिकायचं? नाही, इथं डिटरमिनंट थ्रू आहेत तुम्हाला, तिथं मॅट्रिक्स मध्ये आहेत. फरक आहे त्याच्यामध्ये थोडंसं. आणि तो कळण्यासाठी 11th मध्ये परफेक्शन आलं पाहिजे तुमचं. 11th मध्ये आलं की 12th मध्ये येतच. आता 12th मध्ये मी परत प्रॉपर्टी शिकवत बसत नाही. प्रॉपर्टी मला शिकवायची गरज नाही पडत. तुम्हीच पटापट आन्सर सांगता त्याच्यानंतर. सांगा ही प्रॉपर्टी काय झाली मग? इफ यू इंटरचेंज रो विथ द कॉलम विथ द रो, डिटरमिनंट व्हॅल्यू नेव्हर चेंजेस. वर्डिंग मध्ये लिहून द्यायची गरज आहे? लिहून द्यायची गरज आहे का फॉलो द टेक्स्टबुक फॉलो करा. सांगा रे, पेज नंबर किती? प्रॉपर्टीज साठी पेज नंबर किती आहे का लक्ष? सांगा मग. पेज नंबर, यस हर्षल, म्हणजे आहे लक्ष. गुड. 64 पेज वरती आहे. 64 पेज लिहून द्या सर. ऑनलाईन टेक्स्टबुक अवेलेबल आहे. ई-बालभारती कार्ट e-balbharati.in ऑनलाईन बुक अवेलेबल आहे, तिथून डाउनलोड करून घ्यायचं.
मिनिंग समजलं का? मिनिंग समजलं का? आर यू गॉट द मिनिंग ऑफ दिस प्रॉपर्टी? ही प्रॉपर्टी कोणी लिहिण्यासाठी विचारणार नाहीये तुम्हाला. श्रद्धा, कळलं का? ही प्रॉपर्टी वर्डिंग मध्ये कोणी विचारणार नाही. याचा अर्थ कळाला का एवढं सांगा. वर्डिंग मध्ये प्रॉपर्टी कोणी विचारणार नाहीये तुम्हाला. डोंट वरी. जसं असतं ना फिजिक्स मध्ये डेफिनेशन लिहा, तसं नाहीये प्रकार. तसा प्रकार नाहीये. तुम्हाला हे काय चेंज झालं कळालं का? हे भले भले समजत नाही पटकन, नंतर पटकन शिकवतात कॉलेजमध्ये आणि सोडून देतात. डोंट वरी. वर्डिंग काय? वर्डिंग काय? इफ यू इंटरचेंज रो विथ द कॉलम, row with the column or column with the row, determinant value never changes. Determinant value never changes. Clear? Property number 1 clear ka? Now property number 2. Property number 2. Property number 2. Property number 2. सांगा रे. D2 घेतोय आता. काय चेंज घेतलं ते तुम्हाला सांगायचं आहे. काय चेंज घेतलं ते तुम्हाला सांगायचं आहे. या डिटरमिनंट मध्ये आणि या डिटरमिनंट मध्ये काय फरक आहे? कोण सांगता? वरच्या डिटरमिनंट मध्ये आणि खालच्या डिटरमिनंट मध्ये काय फरक आहे तो पहिले ऑब्झर्व करून सांगा. ऑब्झर्व करून सांगा. फर्स्ट ऑब्झर्व करून सांगा पहिल्यांदा. डी आणि D2 मध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डी अँड D2? यस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डी अँड D2? यस, अगदी सिंपल. यस, करेक्ट, करेक्ट. Now you are getting the concept. Row number 1, row number 2 झाला आणि row number 2, row number 1 झाला. काय झालं? interchange of first and second row. Now calculate the D2. आता D2 calculate करा. And what is your answer? Sanjot, wrong answer. Next. Now answer is what? Now, yes, Namrata, correct. Very good. याला म्हणतात शार्प अँड शुअर. शार्पनेस पाहिजे आणि शुअरिटी पाहिजे. यस सर, काढला आन्सर करेक्ट आहे सर. यस. ऋषिकेश निकम रॉंग. ऋषिकेश चुकलं पाहिजे का? यस, ऋषिकेश चुकलं पाहिजे का? नेक्स्ट सांगा पटकन. सुमित करेक्ट. व्हेरी गुड. ऋषिकेश चेक कर परत एकदा. वर्षिका यस करेक्ट. प्राची काय लिहिलं? आन्सर रॉंग लिहिलं. प्राची कशाला गडबड करता रे? सुमित करेक्ट आहे. प्राची रॉंग आहे. वर्षिका यस करेक्ट. अथर्व करेक्ट. हर्षल रॉंग. सुयश रॉंग. सुयश रॉंग आहे. अथर्व करेक्ट. स्वराज जानवी यस करेक्ट. नेक्स्ट विराज नाव करेक्ट. संजोत मराठी जिंदाबाद करेक्ट. साक्षी रॉंग. इशिता करेक्ट. हे क्वेश्चन आहे, वेगवेगळे आन्सर देता तुम्ही, म्हणूनच तुम्हाला एक क्वेश्चन असतो 4 ऑप्शन्स दिलेले असतात. एक क्वेश्चन असतो 4 ऑप्शन्स दिलेले असतात. बरोबर आहे का? किती प्रकारचे डोके असतात त्याच्याप्रमाणे 4चे 4 ऑप्शन्स येऊ शकतात. पण कन्सेप्ट एकच आहे राजांनो. एक आन्सर तुमचं आलंच पाहिजे. एक आन्सर करेक्ट आलंच पाहिजे. आणि आन्सर इज -12. आन्सर इज -12. पहा, चेक करा कसं येतं. चेक करा कसं येतं ते. 1 into bracket 2 -12. पुढचा मायनस मायनस +1 येतो. चेक करा कुठे चुकलं ते. ऋषिकेश चेक कर कुठे चुकलं ते. +1 या ठिकाणी 2 -6. 2 -6 या ठिकाणी 2. न्यू स्टुडंट समजणार नाहीये हे काय चाललंय ते. 2 -1. ओके, इथं -12 -10 2 -6 -4 या ठिकाणी 2 -1 1 2. सो 14 -1 +2 आहे. सो -12 इज द आन्सर. सांगा मग प्रॉपर्टी काय तयार झाली? व्हॉट इज द प्रॉपर्टी स्टेटमेंट नाव?
if we change row with the row, if we change row with the row, row सोबत चेंज करू शकता, row सोबत चेंज करू शकता, कॉलम सोबत इंटरचेंज घेतला तर रो सोबत चेंज घेऊ शकता, R1 R3 चेंज घेऊ शकता, R3 R2 चेंज घेऊ शकता, कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 चेंज करू शकता, कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 चेंज करू शकता. तसं जर एकदा चेंज घेतला की डिटरमिनंट व्हॅल्यू चेंजेस बाय इट्स साइन ओनली, डिटरमिनंट व्हॅल्यू चेंज बाय इट्स साइन ओनली. अर्थ समजलं का? एकदा चेंज घेतला निगेटिव्ह साइन, परत घेतल्यास परत या डिटरमिनंटचा अजून एकदा चेंज घेतल्यास वन टाइम वन निगेटिव्ह, सेकंड टाइम निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. तुम्ही परत एकदा चेंज घेतला हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनतो. अर्थ समजला? पण या इथे लक्षात ठेवा, R1 R3 सोबत चेंज होऊ शकतो, R1 R2 सोबत चेंज होऊ शकतो, कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 सोबत चेंज होतो, कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 3 सोबत चेंज होतो. प्रॉपर्टी क्लिअर का? स्टेटमेंट कोणी विचारणार नाही तुम्हाला, स्टेटमेंट कोणी विचारणार नाही. आणि जर स्टेटमेंट पाहिजे असेल तर we can interchange row with the row or column with the column, determinant value changes by its sign only. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असेल. नाउ प्रॉपर्टी नंबर 3, प्रॉपर्टी नंबर 3 काय चेंज, डी आणि D3 मध्ये काय चेंज आहे ते सांगायचं. डी आणि D3 मध्ये काय चेंज आहे? फर्स्ट टेल मी व्हॉट इज द चेंज इन D1 and D and D3? इक्वल आहे, राइट? काय इक्वल आहे नम्रता? row number 2 and row number 3 are equal, correct? Then find out D3, what is the value? Yes, Rishikesh, correct. What is the value of D2, D3? If it's same, what should be your answer? Siley, correct. संजोत रॉंग. काय करतो तुम्ही? कळत नाही. स्वराज करेक्ट, सुमित करेक्ट. पट आन्सर काढा. श्रावणी बरोबर आहे, साक्षी करेक्ट, नम्रता बरोबर आहे, रचना करेक्ट, जानवी करेक्ट, स्वराज करेक्ट, श्रद्धा करेक्ट. झालं का बाकीचे काही नाही, नुसती स्क्रीनशॉट घेतात. मॅथचा शाप लागेल तुम्हाला. कर्स ऑफ मॅथमॅटिक्स इतका डेंजर आहे तो. तुम्ही जर स्क्रीनशॉट घेत असाल नुसतं पाहत असाल तर. यस प्राची बरोबर आहे, युशिता करेक्ट, वर्षिका करेक्ट, हर्षल करेक्ट. डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येते. किती येते? 0. सांगा मग स्टेटमेंट काय? आशुतोष बरोबर आहे. यस हर्षल करेक्ट. श्रुती भरपूर लेट केला, करेक्ट आहे. सांगा प्रॉपर्टीचं स्टेटमेंट काय असेल? प्रॉपर्टीला स्टेटमेंट आहे, लँड प्रॉपर्टी नाही आहे, ही डिटरमिनंट प्रॉपर्टी आहे. सांगा पटकन. यस शर्वाकाश, श्राव. If any two row or any two columns are identical, if any two row or any two columns are identical, then determinant value becomes 0. दोन रो किंवा दोन कॉलम जर सेम असतील तर, कुठलेही दोन रो घ्या, हा किंवा हा कुठलाही चालतो. कुठलेही दोन रो किंवा दोन कॉलम और दोन कॉलम काय असतील? सेम असतील किंवा आयडेंटिकल असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू किती असते? 0 असते. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 3. लक्ष द्यायचा अर्थ काय होतं? x plus y plus 2 equal to 0. Second one, x plus y plus 2 equal to 0. First one, x plus y plus 6 equal to 0. These two lines are parallel. These two lines are coincide. कुठल्याही दोन लाईन जर coincide मध्ये असतील तर डिटरमिनंट व्हॅल्यू किती येते? 0 येते.
सांगा बरं, हे इंटरसेक्ट होतील का एकमेकांना? इंटरसेक्ट होणार नाही, हे कन्क्लुजन आहे. या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही पॅरलल असेल तर, बरोबर आहे का? दोन लाईन आयडेंटिकल आहेत, या आयडेंटिकल लाईन्स आहेत, त्या ओव्हरलॅप होतात एकमेकांना या लाईन्स. कन्सेप्ट क्लिअर? किंवा पॅरलल असू शकतात. पॅरललचा अर्थ काय? इथं जर मी 2 न मल्टिप्लाय केलं, इथं पण 2 न मल्टिप्लाय, इथं 4 आलं, याला म्हणतात पॅरलल फॉर्मेशन. पॅरलल फॉर्मेशन आहे. याला फक्त कसं काय केलंय, मल्टिपल व्हॅल्यूज फक्त लिहिलेली आहे आपण, याच्या मल्टिपल, यांचा रेशो कॉन्स्टंट राहतो. पॅरलल असेल तर रेशो कॉन्स्टंट राहतो. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4. 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 D4. I will take one change. R2 ला 2 न मल्टिप्लाय करत आहे. रो नंबर 2 ला 2 न मल्टिप्लाय करून लिहितोय. लक्ष द्या, 1 1 6 असेल तसा, त्यानंतर 2 -2 and 4 1 2 2. अर्थ कळाला? रो नंबर 2 ला किती न मल्टिप्लाय केलेलं आहे? 2 न मल्टिप्लाय केलं. रो नंबर 2 ला 2 न मल्टिप्लाय केलं. करेक्ट? देन व्हॉट शुड बी द आन्सर? D4 किती मग? D4 किती? T4 नाही राजांना, D4 किती विचार, तुम्ही T4 सांगता. ऋषिकेश करेक्ट? ऋषिकेश काय? गुड. नेक्स्ट नेक्स्ट पटकन आन्सर. डिटरमिनंटची व्हॅल्यू किती? ऋषिकेश कन्क्लुजन काय आहे मग? यस वर्षिका करेक्ट? यस पट पट पट. मेघेश गुड. स्वराज wrong. Prachi wrong. Rishita wrong. बरेच जण रॉंग आन्सर करतात. 24 आन्सर येतं. किती आन्सर? व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. आन्सर इज 24. ओरिजिनल डिटरमिनंट किती होता? D12 होता, राइट? सो 2 into 12, that is 2 into original determinant value is D, that is 12. अर्थ समजला? किती न मल्टिप्लाय केलं रे आपण? किती न मल्टिप्लाय केलं? 2 न मल्टिप्लाय केलं. सो आन्सर किती आलं? 12. कोण सांगतं? जर याला मी D4 डॅश लिहिलं, D4 डॅश लिहिलं आणि या पद्धतीनं जर मार्क केलं, या पद्धतीने जर मार्क केलं तर आन्सर किती येईल? आता आन्सर किती येईल ते सांगायचं. सांगा रे पटकन आन्सर किती? D4 न कॅल्क्युलेट करता आन्सर सांगायचं. किती येईल? न कॅल्क्युलेट करता आन्सर सांगायचं. किती येईल? यस ऋषिकेश करेक्ट. रचना रॉंग. दिव्या करेक्ट. रचना रॉंग. श्लोक करेक्ट. वर्षिका रॉंग. नम्रता करेक्ट. Rishita correct. Very good, very good. You are now getting the concepts. Yes. Swaraj wrong. Yes, correct Swaraj, sorry. Sahil wrong. Shrav Sharva wrong. Shraddha wrong. अरे राजन काय केलंय? चेक करा, चेक करा. D4 डॅश आणि D मध्ये काय चेंज आहे? कोण सांगतं? काय चेंज आहे? श्रद्धा रॉंग. बाकीचे करेक्ट आहेत. वर्षिका करेक्ट. हर्ष करेक्ट. सायली करेक्ट. अरे राजांनो, D आणि D4 डॅश मध्ये काय डिफरन्स आहे? कोण सांगतं? कोण सांगतं काय केलं तिथं? कोण सांगतं काय केलंय? यस स्वराज करेक्ट होतं ते. विवेक करेक्ट. लास्ट कॉलम इज डिवाइडेड बाय व्हॉट? लास्ट कॉलम कितीने डिवाइड केला? कॉलम नंबर 3 इज डिवाइडेड बाय. कॉलम नंबर कितीने डिवाइड केला? 2 ने डिवाइड केला. करेक्ट. कॉलम नंबर 3
2 न डिवाइड केला, म्हणजेच इथं मी असं लिहू शकतो C3 मध्ये चेंज आहे, राईट. कॉलम नंबर 3 इज डिवाइडेड बाय 2, करेक्ट. सो याचा आन्सर किती येईल? 6 येतं. 6 येईल का 24? 6 का 24 डिवाइडेड बाय 2 झालं ना. ओरिजिनल डिटरमिनंट व्हॅल्यू किती न डिवाइड झाली? 2 न डिवाइड झाली. ओरिजिनल डिटरमिनंट व्हॅल्यू 2 न डिवाइड झाली. 6 येईल का 24? मग 6 का 24? 6 का 24? काय लिहावं लागेल आपल्याला? 1/2 टाइम्स ऑफ ओरिजिनल डिटरमिनंट. किती ना 2 न डिवाइड केलं ना आपण, बरोबर आहे. 1/2 टाइम्स ऑफ डी होईल. 1/2 टाइम्स ऑफ डी. 1/2 टाइम्स ऑफ ओरिजिनल डिटरमिनंट 12 होता. आन्सर किती पाहिजे? 6. आन्सर इज 6. क्लियर? मीनिंग क्लियर का? सांगा मग स्टेटमेंट काय होईल? प्रॉपर्टी नंबर 4 चं स्टेटमेंट काय होईल? प्रॉपर्टी नंबर 4 चं स्टेटमेंट काय असेल? इफ वी मल्टिप्लाय बाय एनी नॉन झिरो नंबर, लक्ष द्या, इफ वी मल्टिप्लाय और डिवाइड बाय एनी नॉन झिरो नंबर, झिरो सोडून कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय केलंस, डिटरमिनंट व्हॅल्यू गेट मल्टिप्लाय बाय दॅट नंबर. डिटरमिनंट व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय दॅट नंबर, बरोबर आहे का? इथं 2 न मल्टिप्लाय, डी इंटू 2 आलं. इथं किती न डिवाइड? 2 न डिवाइड. सो 1/2 टाइम्स ऑफ डी आलं. अर्थ लक्ष समजून घ्या. इथं 2 न मल्टिप्लाय केलं होतं म्हणून 2 टाइम्स ऑफ डी आलं. इथं 2 न डिवाइड केलं होतं म्हणून 1/2 टाइम्स ऑफ डी आन्सर. 1/2 टाइम्स ऑफ डी आन्सर. प्रॉपर्टी कसे लिहितात याच्या बाबतीत? नॉन झिरो नंबरने एखादा रो किंवा कॉलमला काय करू शकता तुम्ही? मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकता. नॉन झिरो नंबर पाहिजे, झिरो व्यतिरिक्त नंबर पाहिजे. तसं जर होत असेल तर डिटरमिनंट व्हॅल्यू काय मिळते? 2 न मल्टिप्लाय केलंस 2 टाइम्स डी, डिवाइड केलंस डिवाइड. तर मला सांगा, मी जर रो नंबर 3 ला -4 ने मल्टिप्लाय केलंस, डेफिनेटली -4 इंटू डी येणार. क्लियर? प्रॉपर्टी नंबर 4 क्लियर का प्रत्येकाला? -4 इंटू डी येणार. -4 इंटू डी येणार का? कारण मी -4 ने मल्टिप्लाय करतोय त्या ठिकाणी. या प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी नंबर 5. Property number 5. Property number 5. What is the change in the D? तो तुम्हाला ऑब्झर्व करून सांगायचं. कोण सांगतं रे? काय चेंज घेतला? डी आणि खालच्या पार्ट ऑफ काय चेंज घेतला? त्याला आपण D5 नाव देऊ. याचा आन्सर काढा आणि सांगा. याचा आन्सर किती? काम करतो सिमिलर होतं ते. इथं 3 आणि इथं 4 करा. ओके, सांगा काय चेंज केलं का? इथं 2 इथं 4. काय केलं मी? हा जो कॉलम आहे 6 आहे, 2 आणि 4 लिहिला. 2 आहे, 1 आणि 1 लिहिला. या ठिकाणी 2 आहे, 1 आणि 1 लिहिला. 0 आणि 2 लिहिला तरी होऊ शकतं. 0 आणि 2 लिहिला तरी होतं. 0 आणि 2 लिहिला तरी चालतं. ट्राय करा बरं. इथं 0 लिहिला आणि इथं 2 लिहिला तर 0 आणि 2 कुठलाही स्प्लिट घेऊ शकता. काय होईल आता? इथं 0 इथं 2 इथं 1 इथं 1 इथं 2 इथं 4. करेक्शन केलं का तुम्ही? आर यू करेक्टेड दिस? 2 4 1 1 0 2. बाकी सगळं सेम, बाकी ऍज इट इज आहे. सांगा पहिल्या डिटरमिनंटची व्हॅल्यू किती? मग फर्स्ट डिटरमिनंट व्हॅल्यू इज 1 into bracket 0 - 2
plus -1 -1 into bracket 0 -1 plus 2 into bracket 2 plus 1. Second one 1 into bracket -2 minus 1 into bracket 2 minus 1 plus 4 into bracket 2 minus plus 1. सांगायचा आन्सर किती टोटल -2 plus 1 3 into 2 6 -2 plus 1 आणि हा किती 6 plus 1 7 -2 म्हणजे 5 किती येतो -4 हा किती येतो -1 हा किती होईल +12 मधून 5 गेला किती राहिला 7 आन्सर इज 12 स्टिल काय केलं ते सांगायचं what we have done here काय केलं one determinant can be split into two parts one determinant can be we can split into two parts single determinant होता किती determinant मध्ये त्याला स्प्लिट केलं दोन डिटरमिनंट मध्ये स्प्लिट केलं while keeping other two columns as it is ज्याचा स्प्लिट घ्यायचा आहे तो स्प्लिट घ्यायचा पण बाकीचे रो किंवा कॉलम जशाला तसे ठेवावे लागतात बाकीचे रो किंवा कॉलम काय करावे लागतात जशाला तसे ठेवावे लागतात आन्सर नेव्हर चेंजेस आन्सर मात्र 12 ला 12च राहत लक्षात आहे काय सांगतोय हे दोन कॉलम काय केलंय as it is ठेवलंय no change in these two columns while keeping these two columns as it is we can split one of the row or one of the column एक रो किंवा एक कॉलम काय करू शकता split into two parts we can split into two parts while keeping another two columns as it is ठेवायचे पण लक्ष द्या एक कॉलम मी स्प्लिट केला तुम्ही म्हणाल हा करू शकता का करू शकता हे पहिला रो चेंज करता येतो का सर येतो चेंज करता पहिला रो चेंज करायचा असेल तर हे दोन जशाल तसे ठेवायचे हा जर चेंज करणार असाल सेकंड रो तर फर्स्ट आणि थर्ड जशाल तसा ठेवायचा थर्ड रो चेंज करणार असाल तर हे दोन जशाल तसे ठेवायचे आता समजतंय प्रॉपर्टीचा मिनिंग कळाला का डिटरमिनंट व्हॅल्यू नेव्हर चेंजेस अदरवाइज याला अनदर वे थिंक करता येतं we can split असलेले डिटरमिनंट एकत्र करता येतात दोन डिटरमिनंट आहेत या ठिकाणी क्लिअर दोन डिटरमिनंट आहेत फर्स्ट कॉलम ऍज इट इज सेम आहे फर्स्ट कॉलम सेम आहे सेकंड कॉलम सेम आहे 1 -1 and 2 and now add 2 plus 4 6 या पद्धतीनं 1 plus 1 2 0 plus 2 2 अर्थ कळलं का कधी कधी तुम्हाला काय फॉर्म काय असेल हा काय असेल फॉर्म फर्स्ट कॉलम सेम आहे सेकंड कॉलम सेम आहे थर्ड ऍडिशन करू शकता कुठलेही दोन घ्या कुठलेही दोन जशाल तसे ठेवायचे बाकीचे ऍड किंवा काय करू शकता स्प्लिट वी कॅन स्प्लिट इट इनटू टू पार्ट्स तरी सुद्धा डिटरमिनंट व्हॅल्यू चेंज होत नाही डिटरमिनंट व्हॅल्यू ऍज इट इज राहते मॅथमॅटिकल मॅजिक सर याचा कन्सेप्ट पुढे 12th मध्ये येतो मला याचा नाही बाकी प्रॉपर्टीजचा आहे बाकी सर्व प्रॉपर्टीचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतो क्लिअर प्रॉपर्टी नंबर 5 क्लिअर का क्लिअर आहे का इथपर्यंत सगळी स्टोरी पहिली फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगतं उलट पालट केलं सगळं कॉलमचा रोचा कॉलम केला तरी डिटरमिनंट व्हॅल्यू नेव्हर चेंज प्रॉपर्टी नंबर 1 प्रॉपर्टी नंबर 2 सेज row with row interchange column with column interchange determinant value changes by its sign only property number 3 काय प्रॉपर्टी नंबर 3
ओके, प्रॉपर्टी थोडं रिवाइज करून ठेवा. एक प्रॉपर्टी राहते, नेक्स्ट लेक्चर मध्ये मी घेईल तुम्हाला. एकच प्रॉपर्टी राहते आपली, एक प्रॉपर्टी राहते, ती प्रॉपर्टी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल मी. ओके, एन्जॉय द केमिस्ट्री लेक्चर. थँक यू. एन्जॉय द केमिस्ट्री लेक्चर. येस, मी पाठवतो नम्रता, पाठवतो मी त्या लिंक्स. सगळे क्लिअर आहेत, लेक्चर झालेले आहेत. मी लिंक पाठवतो ग्रुप वरती. लिंक्स तुम्हाला मिळून जातील. यस प्राची, लिंक्स तुम्हाला मिळतील. तुम्हाला रिकवर लवकर होणार असाल तर यू कॅन कम टू द ब्रँच. तुम्हाला तिथं कॉर्पोरेट कोऑर्डिनेशन केलं जाईल. तुम्ही तुमचा सिलेबस शुअर राहा त्यामुळे. ओके, थँक्यू.